आता व्यवस्थित बोलतोय. उद्या टाळकं सटकलं तर पोलीस घेऊन येईन दारात. उद्याचा शेवट दिवस ध्यानात ठेवा. ये तू. आता काय करायचं? काय बी काळजी करू नकोस, आहे ना? तर एका दिवसात कुठं आणायचे पैसे? अहो काय मान लावतो दीड दमडीचा माणूस. वहिनी, हे प्रकरण वाढणार आहे बघा. आता कुठं आपण नीट झालं आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय बघ. आणि काय झालं? तोंडवर करून सांगितलंस की पप्पांकडे जातो आणि पैसे आणतो म्हणून. कुठं आहेत पैसे? हा ते 70,000च्या जागी 70 लाख देत होतं बघा आमचं पप्पा. खरं घ्या. अहो नोटांचं गड्डा असं आमच्या हातात होतं. पण मग आमचंच मन म्हणलं 70,000साठी गायकवाड घराण्याची इज्जत का घालवायची? नाही नाही, गायकवाड घराण्याची सून म्हणून काय आम्हाला ते पटलं नाही. बघाव तेव्हा जाधवांची लेख म्हणून तोरा मिरवीत असतीस आणि आता पैसे म्हटलं गायकवाडांची सून झालीस वय. अहो हायच की मग, खोट आहे ते. काय हो राणा भाऊजी, आम्ही जे काय केलं ते बरोबरच केलं का नाही? ठीक आहे, तू गायकवाडांची इज्जत आणि मान राखलास. खरं आता तो दुकानदार चव्हाट्यावर मांडणार, त्याचं काय करणार आहेस तू? सांग की. हे बघा, तुम्हाला जर झेपत नसेल का नाही तर तुम्ही जरा गप्प राहा. राणा भाऊजी या घरातलं कर्ता पुरुष आहे. थोरलं म्हणून ते समजा बघत्याल. तुम्ही जरा गप्प राहा बरं. हे बघा राणा भाऊजी, तुम्ही काय बी काळजी करू नका. हा, आम्ही जरा नीट विचार करतो, मग समजा मिळून काय ते तोडगा काढू आपण. शेवटी या घराची अडचण ती आमचीच अडचण आहे का नाही? हा, आलो आम्ही. सूरज, दुकानदाराची उदारी भागवाय पाहिजे एवढंच माहित आहे मला, आणि ती मी भागवणार. अरे गोदाक्का, हो माझ्यासाठी जरा थांबायचंच ना. एकटीने कशाला केलं तेवढं सगळं? अगं राणा दिसभर दमलाय, त्याला भूक लागली असेल. हो ते खरंच आहे. आज दिसभर लय फिरला बघ काम बघायला, तर त्याला कुठं बी काम नाही मिळालं. मेन आज न उद्या नक्की मी काही काम करण्यात काही अर्थ नाही. बरं आबा, अगं मी मगाशी त्यासनी चहा करून दिला, आतल्या खोलीत आहेत ते. अंजली, फोनवर लय येड बोलत होतो बघ साहेब कुणा संग तरी. काय सांगताय? खरंच चांगलंय. आबा परत पहिल्यासारखे झाले हे चांगले. बरं अंजली, तुझ्या नवऱ्याला सांभाळ बाई. का? तो नुसता वहिनी वहिनी करतोय. अगं तो साडीवाला दुकानदार सांच्याला आलता, लई बडबडत होता. सूरज तिला झापायला लागता, पर तुझ्या नवऱ्यानं अडवलं बघ. मी समजावते यांना. फक्त पैशासाठी यांनी पडेल ते काम करू नये असं वाटतं मला. माझेही प्रयत्न सुरू आहेत. आणि हो, रेणू मदत करते म्हणाली. अजून काही होत आहे का ते बघते मी. हे समज त्या वहिनी साहेबांच्या मुळे बघ. त्यांनी उदारी केली नसती तर रानाला असं वनवन भटकायला लागलं असतं वय. आणि जरी काम केलं तर एवढा पैसा मिळणार आहे काय? अगं 70,000 म्हणजे काय चेष्टा नाही. आणि राणा म्हणतोय उद्या काय बी करून त्या दुकानदाराला पैसे द्यायचं. उद्या? हा, तो दुकानदार लय बडबडून गेला, पोलिसात जायची धमकी बी देऊन गेलाय बघ. अहो नाही, अहो शक्यच नाहीये. मी यांना समजावते. आपण त्या दुकानदारालाही समजावून सांगू. निदान रेणूच्या पैशांची सोय होईपर्यंत तरी थांब म्हणून सांगू. आता हे तूच समजव बाई त्याला. हो मी समजावते.
ताईसाहेब तुम्ही जर का पैसे नाही दिले का नाही तर तुमची काही खैर नाही बघा. आमचा काय संबंध? अहो उधारी कोणी केली तुम्हीच नवा. चंदे नाहीत आता आमच्याकडे पैसे. काय करणार आहे ढेकळं? आणि तू का नाही ही असली फालतूची बडबड करण्यापेक्षा पैसे कसे मिळवायचे त्याचा जरा विचार कर. काय सुचतंय का बघ पाटपाट. पैसे हा दरोडा. हं? नाही नाही ते तुम्हाला नाही जमायचं. ए म्हणजे हा गपला गपला नाही त्याच तर आता चान्सच बी नाही. हा तुमचं पप्पा नाही ते तर तुम्हाला पावा बी टाकणार नाही. चंदे ज्या गोष्टी होणार नाहीत त्या सांगू नगस. पैसे मिळवण्याचं काय असेल तर सांग. हा एक उपाय आहे. मग सांग की पटपाट. नाही 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 पर ते माझ्याकडे पुस्तक नाही हो. कसलं पुस्तक? अव ते नसते का ते गुप्तधन हुडकाचं तोडगा असतात त्यात. ए नाही बाई नाही चंदे. हे गुप्तधन मिळवण्याच्या नादात आज पतूर हजारो लोक बर्बाद झाल्यात. काही नसतंय ग. म्हणजे कासवाची पूजा पैशाचा पाऊस हे असलं समज करून जर माणसांना पैसे मिळत असते तर आज पतूर कितीतरी लोक श्रीमंत झाली असती का नाही? हा होतांडय हे समज काही नाही ग. लोकांना फसवून लुबाडून त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे आणि स्वतःच पोटपाणी भागवायचं असली भामटी माणसं असतात ती. तू ते समजा सोड ग. तू काय तर चांगलं सांग. गॅरंटी पाहिजे गॅरंटी. गॅरंटी काय बी सुचना हो मला. जरा विचार कर. ह्याला कशाला पाळाय उग कुणास ठाऊक. खायला कारण धरणीला भार. कोणते? अव त्योच की वाकड्या तोंडाचा. साहेबराव मला माहिती आहे तुझी एवढ्यानं नाही भूक भागणार पण आता पुरतं जरा सांभाळून घे बघ. आपली शेती आली तुला लय वैरण घालतो बघ मी. आता पुरतं सांभाळून घ्या. काय तू मस्त नाही सांगू. अव खाणार एक तोंड कमी झालं असतं. तसं बी मला सांगा याचा या घराला काय फायदा आहे हो. उग तो रानाचा दोस्त म्हणून समद्या गावाभर मिरवतोय. चंदे ठरलं. यालाच ऐकायचं आणि पैसे उभे करायचे. याला अव याला कोण फुकता तरी येईल का. अव जेव्हा घर जमीन गेली का नाही तेव्हा त्याला हाकलून द्यायला पाहिजे होतं बघा त्या चंदडला अब्बूकडं. अब्बू? होय अब्बूच काय अच्छा अच्छा ते बरकत होय मर तुकडं. अगं त्याच्या बदल्यात तर कोण साधा वडापाव बी देणार नाही. उधारी तर लई दूरची गोष्ट आहे. अव मग तुम्ही कुणाबद्दल बोलताय सा. फॉल्टी पांढरा हत्ती ना कामाचा ना धामाचा नुसता बसून खातोय वळू. तुमच्यासारखंच. काय हा? म्हणजे तुमच्यासारखं डोस काही तर कोणाचा बी नाही बघा ताईसाब. अहो काय भारी भारी आयडिया देत असा मानलं बाबा तुम्हाला ताईसाब. कसं काय सुचतं हो तुम्हाला हे समज. डोसक्यात फॉल्ट नसेल का नाही चंदे की जमतंय बघ समज. बरं ताईसाब साहेबरावाला या घरातले ऐकतील काय. अहो साहेबराव रानादाचं कोण आहे. दोस्त आहे दोस्त भाऊ. या घरातल्या लुंग्या सुंग्याचं सोड ग. पण आता यो ठोकळाच या बैलाला ऐकतोय का नाही बघ तू. साहेबरावाला तेच ते. बरं चला बाई आता आम्हाच ती हिरवीन बनाय पाहिजे. डोळ्यात आसवा आणली पाहिजे. जरा जोरात नाटक करायला पाहिजे आम्हाच ती. ऐक की अव त्यो हिरवींचा त्यो रडारडीचं मेकअप करा की. काय गरज नाही. बिना मेकअपची हिरवीन आहे आम्ही. अस्सल तू बघच आता चंदे. अगाई ग घेरी आल्या ग चंदे.
अगं चल चला चल. ऐ ग अंजली तू पण बस ना. नाही नको, तुम्ही जेवून घ्या, मी आणि गोदाक्का नंतर बसतो. करा सुरू. हळू ताई, इथं 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 बसा. हा. आता गेली ना घरी. वहिनी काय झालं? अव त्यो साडीवाला मगाशी येऊन गेला ना. तेव्हापासून डोळ्यात लई पाणी आहे बघा ताई साहेबांच्या. अहो 2 वेळा घेरी बी आली त्यासनी. नगच म्हणत होत्या, पण मी असं आणलं जेवाय त्यासनी इथं. नाही बाई नाही, एक घास घशाखाली जाणार नाही आमच्या. राहून राहून त्या दुकानदारानं आपल्या गायकवाड घराण्याचा जो काय अपमान केलाय का नाही, तो असं सारखा कानात घुमतोय बघा आमच्या. कानान जेवायचं नसतंय, तोंडाने जेवत्यात. सूरज, अरे बघ की आता कप जेवायचं बी नाही होय आम्ही. बघितलं राणा भाऊजी, बघितलं तुम्ही? अहो आपल्या घराण्याची इज्जत चालली आहे म्हणून आम्हाला वाईट वाटतंय, तरी हे बी कुणाला खपत नाही हो आपल्या घरातल्यांना. वर आमच्यावरच उलट राग राग करायले. नाही तुम्ही समजे की नाही, एक काम करा, तुम्ही समजे जण हात वर करा आणि आम्हाला पोलिसांच्या ताब्यात द्या आणि म्हणावं त्या पोलिसांना की जी काही वसुली करायची ती समधी हिच्याकडनं करा म्हणावं. बस. तुम्ही एवढं मनाला लावून घेऊ नका. अहो मग काय, आम्ही करतो पैशांची काहीतरी सोय आणि होईल काहीतरी. काय काय होणार राणा भाऊजी? मामांजी जेलात गेलं, आपली जमीन घाणवट पडली, आपला वाडा गेला, अजून अजून किती इज्जत घालवून घ्यायची हो आपली. नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मामांजी आत्ता कुठं आजारपणात उठल्या, तो त्यांना आता अजून कुठला धक्का नग बसाया. उद्या तो दुकानदार येणार आहे, त्याला कसे द्यायचे पैसे? तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू काय? बोला की. नाही म्हणजे या समध्यातनं सुटायचा एक उपाय हाय आमच्याकडं. कसला उपाय? नाही ते काय बोललीस तर बघच तू. मग झालं, उपाय सांगण्याआधी खोडता घातला का नाही? आता समध्यासनी उपाय पटला जरी तरी मान्य करणार नाही कुणी. सुनबाई काय उपाय? हे बघा मामांजी, आम्ही हे समज तुमच्यासाठी सांगायलोय. नाहीतर आमच्या मनात तसलं काही बी नाही. हा वहिनी सांगा की कुठला उपाय. ते साहेबरावाला ऐकला तर अगं डोसकं थाऱ्यावर आहे का तुझं? साहेबरावला ऐकू म्हणायची हिंमत कशी झाली तुझी? अहो मग काय झालं एवढं? तसं बी तो पांढरा हत्तीच आहे. कामाचा ना धामाचा, उगा कशाला पोसत बसायचंय त्याला? वहिनी साहेब, उग तोंडाला येईल तसं बोलू नका सा. हो ना, साहेबराव आपल्या घरातला सदस्य आणि घरातल्या माणसाला विकत नाहीत कधी. सुनबाई कोण किती कामाचं आहे हे समजायला चांगलं माहितीये. जेवायचं असं तर गप जेवा, नाही तर जाऊन आराम करा. आम्हासनी माहीतच होतं म्हणा. आम्ही सांगितलेला तोडगा कुणालाच नाही पटणार.
पण आपल्या घराच्या इज्जतीशिवाय दुसरं काय बी मोठं नाही हो मामांजी. अहो आपल्या दारात परत पोलीस येऊ नये म्हणून आम्ही म्हणायलोय. बोललीच ना आता आता जेवण सुट आपल्या खोलीत, नाहीतर राहू दे जेवायचं. तसं मी चक्कर मारायला लागल्या. जप्पड आडवी तिथं. झालं समद्यांनी आमच्या बोलण्याचा उलटाच अर्थ घेतलाय. अहो तुम्हाला कळतंय काय? हे समज आम्ही आपल्या घराच्या भल्यासाठी अन आपल्या साहेबरावाच्या भल्यासाठी सांगायलोय. साहेबरावचं काय भलं याच्यात? मग अशी का नाही बरकत साहेबरावाशी बोलताना आम्ही ऐकलं. तो म्हणत होता साहेबरावाला, साहेबराव आता काही दिवसासाठी म्हण वैरण कमी आहे तर जरा त्यातल्या त्यातच भाग घेऊ, ऍडजस्ट कर. आपल्या या असल्या कंडिशन मुळे आपल्या साहेबरावाची खाण्यापिण्याची आबाळ होण्यापेक्षा दुसऱ्याच्या घरी निदान त्याला नीट खायला प्यायला मिळेल आणि आपल्या घराण्याची इज्जत बी वाचल. तुम्ही या घरचं थोरलंय तेव्हा आता तुम्हीच नीट विचार करा आणि ठरवा बाय काय तर. आपलं काय हो, आपण बोलून मोकळं होतोय. पण हे बिचारा मूक जनावर, त्याला तर काय बोलता बी येत नाही. चल बाई चंदे, या समजा टेन्शन आम्हाला काही जेवण नाही जाणार. माफ कर देवा आम्हाला. अन्नदाता सुखी भव. चल काय झालं बघ तिला. होय अहो मी काय म्हणतो, काही म्हणू नका. काय झालंय? काय झालंय म्हणजे ऐकलं नाही तुम्ही? आता मात्र जरा जाऊबाईंचं जास्तच होत. हे बघा, वहिनींना जे वाटलं ते बोलल्या त्या, पण जे बी बोलल्या बरोबर बोलल्या. गायकवाड घराण्याची तर राहायलाच पाहिजे. उद्या जर दारात पोलीस आल्या आणि आपण धसका घेतला तर चालेल का आपल्याला? हो अहो म्हणून तुम्ही हे बघा, उगाच भलता सलता कुठलाही विचार नाही करायचा. आणि हो साहेबराव आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. तुम्ही काही करणार नाही आता प्लीज. मग काय करू तुम्हीच सांगा. मला फक्त एकच माहित आहे, काय बी करून उद्या पैसे द्यायचे. म्हणून काय तुम्ही जाऊबाईंनी सांगितलं तसं साहेबरावाला विकायचा विचार मनात आणताय? नाही हा, अजिबात नाही. अहो मी तुमच्याशी बोलतेय. अहो म्हणजे तुम्ही अहो